नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानादी इन्स्टिट्यूट या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहे सेडसेप रूल. विद्यार्थी मित्रांनो, सेडसेप रूल कडे जाण्या अगोदर आपण सबस्टिट्यूटेड अल्किन्स पाहू. सबस्टिट्यूटेड अल्किन्स जनरली आपण अल्किन्सला रिप्रेझेंट करतो या वेळी ही सिंगल कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल, एक कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल किंवा एकापेक्षा जास्त कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड्स असतील तर अशा हायड्रोकार्बन्सला आपण अल्किन म्हणतो. या कंपाऊंड मध्ये आपल्याला 4 हायड्रोजन्स दिसत आहेत डबली बॉन्डेड कार्बनला जोडलेले. या हायड्रोजनला रिप्लेस करून आपण आर ग्रुप जोडला तर आपण म्हणतो सबस्टिट्यूटेड अल्किन. मी एक हायड्रोजन काढलाय आणि एक आर ग्रुप जोडलाय म्हणून मी याला म्हणतो मोनो सबस्टिट्यूटेड अल्किन. मोनो सबस्टिट्यूटेड अल्किन. असंच मी जर 2 हायड्रोजन काढले आणि 2 आर ग्रुप जोडले तर आपण अशा अल्किनला म्हणतो डाय सबस्टिट्यूटेड अल्किन. असंच मित्रांनो आपण आणखी एक हायड्रोजन रिमूव्ह केला, म्हणजे 3 हायड्रोजन्स रिमूव्ह केले आणि त्याच्या जागेवरती आर ग्रुप अल्किल ग्रुप जोडले तर आपल्याला मिळतं ट्राय सबस्टिट्यूटेड अल्किन. ट्राय सबस्टिट्यूटेड अल्किन. एक हायड्रोजन राहिलाय मित्रांनो, तो पण रिप्लेस करू आपण आर ग्रुपनी. म्हणजे टोटल जेवढे 4 हायड्रोजन होते ते सगळेच्या सगळे मी काय केले, रिप्लेस केले आर ग्रुपनी. मग अशा अल्किनला म्हणतो आपण टेट्रा सबस्टिट्यूटेड अल्किन. काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो? टेट्रा सबस्टिट्यूटेड अल्किन. मग हे असे सबस्टिट्यूटेड अल्किन्स मिळतात. सबस्टिट्यूटेड अल्किन्स कशाला म्हणायचं हे लक्षात आलं असेल तुमच्या, की आपण काय करतोय, अल्किन्स मधले हायड्रोजन आहे ना ते सबस्टिट्यूट करतोय कुठल्या ग्रुप्सनी, आर ग्रुप्सनी. त्याला आपण सबस्टिट्यूटेड अल्किन्स म्हणतो. मग या सबस्टिट्यूटेड अल्किन्स पैकी टेट्रा सबस्टिट्यूटेड अल्किन्स मोर स्टेबल असतात ट्राय सबस्टिट्यूटेड अल्किन्स पेक्षा. ट्राय सबस्टिट्यूटेड अल्किन मोर स्टेबल असतात डाय सबस्टिट्यूटेड अल्किन पेक्षा. डाय सबस्टिट्यूटेड अल्किन्स मोर स्टेबल असतात मोनो सबस्टिट्यूटेड अल्किन पेक्षा. ही स्टेबिलिटी ऑर्डर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायची आहे. मोर स्टेबल कोण? ही काय आहे? स्टेबिलिटी ऑर्डर. स्टेबिलिटी ऑर्डर कोणाची? सबस्टिट्यूटेड अल्किन्सची. टेट्रा सबस्टिट्यूटेड अल्किन मोर स्टेबल दॅन ट्राय, ट्राय मोर स्टेबल दॅन डाय, डाय मोर स्टेबल दॅन मोनो. ही स्टेबिलिटी ऑर्डर लक्षात राहिली की मग आपण सेडसेप रूल कडे जाणार आहे. मग आता सेडसेप रूल काय सांगतो? ड्युरिंग dehydrohallucination of alkyl halide, more substituted alkene is a major product. Major product कुठला? The more substituted alkene. For example, मी एक एक्झाम्पल लिखतोय. सेडसेप रूल काय सांगतोय? आपण डिहायड्रोहॅलोजिनेशन करत असेल म्हणजे काय रे? रिमूव्हल ऑफ हायड्रोजन
अँड रिमूव्हल ऑफ हॅलोजन. त्याला म्हणणार ना डिहायड्रो हॅलोजिनेशन. कशामधून रिमूव्ह करणार आहे विद्यार्थी मित्रांनो? अल्किल हॅलाइड मधून. असं करत असताना जो प्रोडक्ट मिळतो तो सबस्टिट्यूटेड अल्किन असतो आणि मोअर किंवा मेजर प्रोडक्ट कुठला असेल? मोअर सबस्टिट्यूटेड अल्किन. मग मी एक एक्झाम्पल लिहितो. हे बघा, सिंपल एक्झाम्पल घेऊ आपण. 2 ब्रोमो ब्युटेन. मी असं लिहितो 2 ब्रोमो ब्युटेन. याचं डिहायड्रो हॅलोजिनेशन करू. याला रिॲक्ट केलं मी अल्कोहोलिक KOH बरोबर. स्मॉल अमाऊंट ऑफ हीट प्रोव्हाइड केली. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता प्रोडक्ट काय मिळणार? 2 ब्रोमो ब्युटेन हे बीटा इलिमिनेशन रिॲक्शन दाखवेल. यातून रिमूव्ह काय होणार आहे? हायड्रोजन आणि हॅलोजन. पण हॅलोजन कुठून जाणार आहे? अल्फा कार्बन वरून. ज्या कार्बनला ब्रोमीन अटॅच आहे त्या कार्बनला आपण अल्फा कार्बन म्हटलं. अल्फा कार्बनला डिरेक्टली अटॅच असणारे बीटा कार्बन. बघा, पण हे बीटा कार्बन इक्वॅलंट दिसत आहेत का मित्रांनो? नाही, हे नॉन इक्वॅलंट आहेत. मी नॉन इक्वॅलंट का म्हणतो? तर इकडचा बीटा कार्बन आहे तो CH2 आहे. लेफ्ट साइडचा जो दिसतोय तो CH3 आहे. इक्वॅलंट आहेत का? मग नाही, नॉन इक्वॅलंट आहेत. म्हणून मग मी एकाला म्हटलं बीटा डॅश, दुसऱ्याला म्हटलं बीटा. मग डिहायड्रो हॅलोजिनेशन करत असताना, अशा अल्किल हॅलाइडचं डिहायड्रो हॅलोजिनेशन करत असताना आपल्याला 2 प्रोडक्ट मिळतील. एकदा हायड्रोजन बीटा डॅश वरून रिमूव्ह होईल, तिथून इलिमिनेट होईल. एकदा सेकंड प्रोडक्टला हायड्रोजन कुठल्या कार्बन वरून रिमूव्ह होईल? बीटा कार्बन वरून. असे 2 प्रोडक्ट मिळतील. मग बघा, मी 2 प्रोडक्ट लिहितो. सुरुवातीला मी कन्सिडर केलं बीटा डॅश इलिमिनेशन. बीटा डॅश वरून हायड्रोजन जातोय, तर आपल्याला प्रोडक्ट असा मिळणार आहे. CH डबल बॉन्ड CH2 मधला एक हायड्रोजन गेला, डबल बॉन्ड आला. पुढे आहे तसंच लिहिलंय मी. ब्यूट 2 इन मिळतंय ना आपल्याला. ब्यूट 2 इन मिळालं. हा झाला बीटा डॅश वरचा हायड्रोजन रिमूव्ह केल्यानंतर मिळणारा प्रोडक्ट. नेक्स्ट मी बीटा वरून हायड्रोजन इलिमिनेट केला. बीटा कार्बन वरून एक हायड्रोजन कमी झाला. आता डबल बॉन्ड कुणामध्ये बनणार आहे? अल्फा आणि बीटा कार्बन मध्ये. बघा, एक कार्बन कमी, CH3 च CH2 झालं. डबल बॉन्ड CH. अल्फा वरून तर ब्रोमीन गेला. पुढे आहे तसंच CH2 आणि CH3. याचा आयुबेसी नेम ब्यूट 1 इन येईल. ब्युटीन आहे. मग असे 2 प्रोडक्ट बनले. मग सेडसेप काय सांगतोय? ज्यावेळी आपण अशा कंपाऊंड्सचं डिहायड्रो हॅलोजिनेशन करू त्यावेळी मेजर प्रोडक्ट कुठला असेल? मोअर सबस्टिट्यूटेड अल्किन. बघा, ब्यूट 2 इन काय? डाय सबस्टिट्यूटेड आहे का? 2 हायड्रोजन रिमूव्ह झालेत ना अल्किल ग्रुपनी. डबल बॉन्डेड कार्बनचे 2 हायड्रोजन रिमूव्ह झालेत ना अल्किल ग्रुपनी, म्हणून याला डाय सबस्टिट्यूटेड म्हटलं. तसं ब्यूट 1 इन काय? ब्यूट 1 इन आहे मोनो सबस्टिट्यूटेड आहे ना. एक डाय सबस्टिट्यूटेड आहे, दुसरा मोनो सबस्टिट्यूटेड आहे. आपल्याला माहिती आहे, याच्या अगोदरच आपण स्टेबिलिटी ऑर्डर पाहिली. हा मोअर स्टेबल आहे ना. डाय सबस्टिट्यूटेड काय असतो? मोअर स्टेबल. म्हणून ब्यूट 2 इन काय असणार? मेजर प्रोडक्ट. हा काय असणार? मेजर प्रोडक्ट. आणि ब्यूट 1 इन मायनर असणार. विद्यार्थी मित्रांनो, सेडझेप रूल काय सांगतोय? ब्यूट 2 इन हा मेजर असेल, ब्यूट 1 इन हा मायनर असेल.